नमस्कार, आपण पाहताय तरुण भारत. 11 जून रोजी फिफा वर्ल्ड कप फुटबॉलला सुरुवात होते. त्याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो, मेस्सी, नेमार त्याचबरोबर भारताचे जे सुनील छेत्री आहेत त्यांचं सुद्धा पोस्टरबाजी यामध्ये करण्यात आलेली आहे. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला सर्वप्रथम आठवतोय तो म्हणजे कोल्हापूर रांगडा कोल्हापुरीचा तो जो फुटबॉल खेळ आहे तो आपल्याला सर्वप्रथम आठवतो. असं म्हणतात की फुटबॉल वेडं कोल्हापूर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये आपल्याला क्रिकेट वेड सगळीकडे दिसते. क्रिकेट खेळताना दिसतात. पण कोल्हापूरमध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते की फुटबॉलचं प्रेमी इथं असलेला आपल्याला दिसून येतं. मी आता आहे शिवाजी पेठेतील प्रॅक्टिस क्लब येते. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय की जो मेस्सीचं जे पोस्टर आहे किंवा ती पोस्टरबाजी इथे करण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकता की 1927 ते 2027 असं 100 वर्षाचा कालखंड यामध्ये त्यांनी नमूद केलेला आहे. त्याचबरोबर त्याच्या उजव्या बाजूला जर बघितलं तर क्रिस्टियानो रोनाल्डो यांचं एक पोस्टर तिथं हे केलेलं लावलेलं आहे. लेट द डॉग्स बार्क द लायन इज स्टील किंग सेवन असं पोस्टर बाजी करण्यात आलेली आहे. तर मोठ्या प्रमाणावर आपण बघू शकताय की कोल्हापूरमध्ये जे आहे फुटबॉलचं वेड हे अनेकांना म्हणण्यापेक्षा लहान पोरापासून ते पोरांपर्यंत फुटबॉल प्रेमी आहेत. कोल्हापूरकरांमध्ये फुटबॉलची परंपरा ही काही आजची नाही. ही परंपरा 100 वर्षांहून जुनी आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या काळात खेळांना मोठं प्रोत्साहन मिळालं आणि तिथूनच फुटबॉलचा पाया मजबूत झाला. गावोगावी, गल्लीबोळात, शाळांमध्ये सगळीकडे फुटबॉल खेळला जाऊ लागला. आज कोल्हापूरच्या गल्लीबोळात फिरत असताना ही पोस्टरबाजी दिसली, ज्याच्यामधून कोल्हापूरकरांचं फुटबॉल प्रती असणारं प्रेम दिसून आलं. मेस्सी, नेमार, सुनील छेत्री, रोनाल्डो अशा अनेक दिग्गज फुटबॉल खेळाडूंची पोस्टरबाजी दिसून येते. कोल्हापूरमध्ये फुटबॉलला एक विशेष आणि मानाचं स्थान दिलं जातं. कोल्हापूरची फुटबॉल संस्कृती हा केवळ एक खेळ नसून ती इथल्या लोकांसाठी एक भावना आणि उत्सवासारखी आहे. शहराच्या प्रत्येक चौकात, तालमीमध्ये आणि पेठांमध्ये फुटबॉलचा उत्साह ओसंडून वाहताना दिसतोय. चाहत्यांनी लावलेले आपल्या लाडक्या खेळाडूंचे भव्य फलक आणि प्रत्येक सामान्यासाठी असलेला जोश यातून कोल्हापूरकरांचे फुटबॉल वेड अधोरेखित होते. आपला आवडता संघच विजेतेपदावर नाव कोरणार या विश्वासाने फुटबॉल प्रेमींमध्ये एक वेगळीच क्रेज पाहायला मिळते. सध्या आपण कोल्हापुरातील मंगळवार पेठेत आहे आणि आपल्यासोबत फुटबॉल प्रेमी सगळी मुलं आहेत. पोरांनो, 2-4 दिवसामध्ये ही चालू आहे फुटबॉल चालू होणार आहे. नेमकं काय तुम्हाला वाटतंय? मागच्या वर्षीचा वर्ल्ड कप मेस्सीने जिंकला, त्यामुळे यावेळी मेस्सीचं ज्यादा हे वाटतंय. आणि रोनाल्डोचं काय असं आहे नेमकं काय? रोनाल्डो फक्त एकच आहे त्यांच्या टीम मध्ये, बाकीचे प्लेयर जरा कमी खेळतात. मेस्सीच्या टीम मध्ये सगळेच प्लेयर चांगले आहेत. आणि रोनाल्डो मेस्सीपेक्षा कधी कधी त्याचं फॅन फॉलोइंग पण जास्त आहे रोनाल्डोचं असं म्हटलं जातं. ते आहे. आता मला मेस्सी आवडते त्यामुळे मी मेस्सीच म्हणणार. फॅन फॉलोइंग जास्त असून काय उपयोग नाही, खेळायला लागते तसं. काय तुम्हाला काय म्हणायचं नेमकं खेळत नाही तो? मला मेसेज वाटते, कारण मागच्या वेळी पण मेस्सीचा परफॉर्मन्स सगळ्या टीमपेक्षा चांगलाच राहिला आहे. यावेळी पण ते तशीच खेळतील असं मला वाटतं. खेळताना कसं एकटा खेळत नाही, कायम सगळ्यांना बरोबर घेऊन खेळते आणि असं त्याला असं एकट्याला असं माझी बल बसावी, मी पुढे जावं असं वाटत नाही. त्याला वाटते आपण ज्यांना घेऊन खेळतोय ती सगळी आपण टीम पुढे जावी असं वाटते. त्यामुळे मला मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार असं वाटतं. भारतामध्ये जरी फुटबॉलची क्रेज नसली तरी कोल्हापूरमध्ये त्याची क्रेज कधीच कमी होणार नाही. शहरामध्ये लागलेले पोस्टर दर्शवतात की कोल्हापूर फुटबॉलसाठी किती वेड आहे. एकाच पेठेत राहून वेगवेगळ्या फुटबॉलपटूंना प्रतिसाद करताना दिसतात. प्रत्येक फुटबॉल खेळाडूसाठी आपल्या असणाऱ्या भावना आणि त्यांचं प्रेम हे ओसंडून वाहताना दिसतं. दोन दिग्गज खेळाडू आमनेसामने आले की कोल्हापूरकरांचा जोश दिसून येतो. कोल्हापूर म्हटलं की आपल्याला फुटबॉल नक्कीच आठवतं. फुटबॉल प्रेमी हे कोल्हापूर आहे. आता आपण बघू शकताय की फिफा वर्ल्ड कप सुरू होणार आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर कोल्हापूरमध्ये पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. माझ्या पाठीमागे सुद्धा तुम्ही बघू शकताय की फुटबॉलचे जे सामने सुरू होणार आहे त्या आधीच पोस्टरबाजी इथे करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण बघू शकताय की नेमार आहेत, त्यानंतर मेस्सी, सुनील छेत्री आणि क्रिस्टियानो रोनाल्डो आहेत. यांचे पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. एकाच पोस्टरमध्ये चौघे दिग्गज फुटबॉल प्रेमी यामध्ये आलेले आहेत.
तर बघणं हे महत्वाचं आहे की चुरशीची लढत ह्या प्रत्येक संघामध्ये होणार आहे. कोल्हापूरकरांचा प्रतिसाद सुद्धा प्रत्येक टीमला उत्कृष्ट असा असतो. त्यामध्ये चुरस सुद्धा मोठ्या प्रमाणावर असते. तर बघणं हे महत्वाचं आहे की ह्या वर्षीचा फुटबॉलचा कप हा कोणाच्या पारड्यात पडणार आहे. कॅमेरामॅन सूरज पाटील सोबत मी साजिद पिरजादे, तरुण भारत, कोल्हापूर.